समाजहिताचा खरा अर्थ कशाला म्हणतात हे पाहायचं असेल तर उमरखेड तालुक्यातील कोर्टा गावाकडे पाहावं लागेल। गेली 51 वर्ष आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सामूहिक विवाह मेळाव्याची परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे। कोर्टा हे आदिवासी बहुल गाव 1972 साली हनुमान जयंतीच्या दिवशी जंगलात वसलेल्या या गावात मोहनाजी साखरे, जगन्नाथ तिवारी, उकणराव खरवाडे आणि गावकऱ्यांनी मिळून ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांच्या मदतीने पहिला सामूहिक विवाह मेळावा आयोजित केला। पहिल्या वर्षी 6 जोडप्यांनी विवाह पार पडले आणि त्या दिवसापासून ही परंपरा अविरत सुरू आहे। यंदाही हनुमान जयंतीच्या निमित्ताने 8 आदिवासी जोडप्यांचे विवाह विधिवत पार पडले। श्री विश्वनाथ देवस्थान मंडळ आणि गावकऱ्यांच्या एकात्मतेतून या विवाह सोहळ्याचे आयोजन झाले। मी या सामुदायिक विवाह मेळाव्याच्या बाबतीत सांगू इच्छितो की ही संकल्पना कशी लाभली त्याचा फार मोठा इतिहास आहे। गेल्या 1948ला आमच्या गावामध्ये 16 लग्न विवाह होत होते। त्या ठिकाणी गावाला आग लागून सर्व गाव भस्म झाल्यामुळे ते 16ही नवरी नवरदेव उघड्यावर राहिले आणि त्यांचं लग्न कसं लावायचं हे लोकांना प्रश्न पडला होता। तेव्हा बाहेरगावच्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं, अन्नधान्य पुरवलं आणि हनुमान मंदिरासमोर त्या 16ही वधूवरांचा विवाह लावला। ती कल्पना 1972ला आमचे ज्येष्ठ मोहनाजी साखरे, जगन्नाथ महाराज गावचे त्यावेळचे नेते होते, त्यांना माननीय मोघे साहेब यांनी कल्पना दिली की तुमच्या गावामध्ये अशी घटना झाली होती आणि त्या ठिकाणी 16 लग्न तुम्ही एकत्र लावले। त्याच प्रकारे जर सामुदायिक विवाह मेळा केला तर अजून चांगलं होईल। गरिबाचं खर्च वाचेल, वेळ वाचेल आणि त्यांनी त्या गोष्टीसाठी प्रेरणा दिली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत 51 वर्ष तसे 53 वर्ष झालेली आहेत। परंतु 2 वर्षे कोरोनाचा काळ सोडला तर आम्ही सातत्याने 51 वर्षे हा सामुदायिक विवाह मेळावा अखंड चालवलेला आहे। याला गावकऱ्यांचे, बाहेरगाववाल्यांचेही भरपूर सहकार्य लाभले। त्याबद्दल मी या मेळाव्यात सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचं, गावकऱ्यांचं धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। या विवाह मेळाव्यामुळे गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळतो। कपडे, मंगळसूत्र, शासकीय मदत आणि महाप्रसाद यामुळे मोठा भार उतरतो। हा उपक्रम आमच्या आजोबांनी म्हणजे स्वर्गीय श्री उकणरावजी खरवडे यांनी हा उपक्रम 1972 पासून चालू केलेला आहे। हा उपक्रम खूप छान आहे आणि प्रत्येक वर्षी दरवर्षी 10, 15 कधी 101 असे लग्न हायस्टपर्यंत गेलेले आहेत। या उपक्रमामध्ये, मेळाव्यामध्ये खूप म्हणजे अनिष्ट रूढी परंपरा हे बंद झालेल्या आहेत। हुंडाबळी अशा परंपरा बंद झालेल्या आहेत आणि टायमाचं पण खूप नियोजन होते। याच्यामुळे सगळ्या आर्थिक नुकसानापासून सगळ्याचा बचाव होते। त्यामुळे हा उपक्रम असाच चालू राहावा आणि आम्ही पण याच्यात सहभागी होत राहावा। या विवाह मेळाव्यात केवळ उमरखेड तालुक्यातच नाही तर यवतमाळ, नांदेड, तेलंगणा व आंध्र प्रदेशातील आदिवासी बांधव यांचाही सहभाग यात असतो। माझं नाव सुनील गणेश पवने। आमच्या गावात दरवर्षी मेळावा होते। आता हा मेळावा 51 आहे। असे पुन्हा पण मेळावे झाले पाहिजेत। कोर्टा गावात ही सामाजिक परंपरा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज एक आदर्श बनली आहे। 51वा भव्य आदिवासी सामूहिक विवाह मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि 51वा म्हटल्याच्या नंतर याची जर सुरुवात पाहिली तर ती 1972मध्ये या विवाह मेळाव्याची सुरुवात झाली। पण त्याही पूर्वी या गावातील कै उकणराव पांडुजी खरवडे गुरुजी, ज्यांना संपूर्ण गाव बापू म्हणून त्यांना ओळखायचा आणि त्यांच्या एका हाकेवर सर्व गावकरी मंडळी त्यांना त्यांच्यामध्ये सामील व्हायचे, त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व कार्य करायचे। जेव्हा 18 मे 1948मध्ये जेव्हा बापूंचं लग्न होतं, खरवडे गुरुजींचं लग्न होतं, तेच सामूहिक रित्या करण्यात आलं। कारण 1948मध्ये संपूर्ण गाव जो आहे हा जळालेला होता आणि जळालेला असताना त्याच दिवशी एकूण 16 लग्न त्या ठिकाणी होते आणि अचानक या गावावर या अग्नीच्या तांडवाने संपूर्ण गाव नष्ट झालेला होता। कोणाच्याही घरी धनधान्य काही शिल्लक राहिलेलं नव्हतं
उलट कपड्यासहित फक्त ते बाहेर गावाचे निघाले होते आणि अशा अवस्थेतच ठरलेला जो दिवस होता लग्नाचा, 16 एकूण लग्न त्या दिवशी ठरलेले होते, 18 मे 1948चा तो दिवस होता. तर गावकऱ्यांनी एकत्र येऊन मग ठरवले की हे लग्न जे आहे हे नेमकं करायचे कुठे. तर गावातील हनुमान मंदिरावर 16 लग्नांचं विवाहाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आणि आमच्या गावाच्या इतिहासात माझ्या माहितीप्रमाणे हा पहिला सामूहिक विवाह त्यावेळेस झालेले होते. आणि मग याच संकल्पनेचा धागा पकडून आमच्या गावातील मोहनाजी साखरे यांनी ही संकल्पना मांडली की सामूहिकरित्या आपल्याला या ठिकाणी विवाह घेता येतील का. तर त्याला गावातीलच जे खरवडे गुरुजी आहेत त्यांनी त्याचप्रमाणे पाठिंबा देऊन 1972पासून सुरुवात केली आणि 72 साली एकूण 6 लग्न या विवाह मेळाव्यामध्ये संपन्न झाले. आणि 76 या 3 वर्षामध्ये अध्यक्ष म्हणून या विश्वनाथ देवस्थान मंडळ त्यांनी स्थापन केलं आणि 3 वर्ष ते अध्यक्ष राहिले. त्यानंतर या विश्वनाथ देवस्थान मंडळाच्या अध्यक्षाची धुरा कैलासवासी UP खरवडे गुरुजी बापू यांच्याकडे 1975 पासून ते 2006पर्यंत त्यांच्याकडे ही धुरा होती. जवळपास 31 वर्ष त्यांनी या विश्वनाथ देवस्थान मंडळाची धुरा सांभाळली. आणि या उच्चांकी जर विवाहाचा आकडा जर असेल तो 1995मध्ये 104 लग्न 101 लग्न असा उच्चांकी आकडा 1995मध्ये या ठिकाणी पार पडला. आणि हा प्रवास जो आहे तो आज 2025पर्यंत अविरत चालू आहे. आणि याही पुढे अशाच प्रकारचा हा विवाह सोहळा जो आहे तो राहणार आहे. याचं कारण असं की या गावातल्या लोकांचा उत्साह, अशा प्रकारचे सार्वजनिक कार्य करण्याचा उत्साह जो आहे तो अजूनही कायम आहे. आणि याच उत्साहातून असं दिसून येते की ही परंपरा या गावची कायम टिकून राहील. आणि म्हणूनच या कार्यक्रमाची दखल शासन दरबारी घेतली पाहिजे. एक गाव, एक विचार आणि सामूहिक प्रयत्न समाजाच्या उन्नतीसाठी किती प्रभावी ठरू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. कोर्टा गावानं सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला आहे. गावातील नागरिकांनी घेतलेला पुढाकार म्हणजे समाजातली खरी एकता. ही परंपरा, ही एकता अशीच अखंड टिकून सुरू राहो ही शुभेच्छा.